एव्हरीवन, मी आहे आत्ता लंडनमध्ये एअरपोर्टला आणि आता मी फायनली निघाली आहे इंडियाला जायला. ऑलमोस्ट 4 वर्षांनी मी इंडियाला जाते म्हणून खूप जास्त एक्साइटमेंट आहे आणि खूप घाई झाली आहे की कधी एकदा गेट्स ओपन होतील, कधी एकदा फ्लाईटमध्ये बसेन आणि कधी एकदा इंडियाला पोहोचेन. तर आता लवकरच इंडियाला जाणार आहे 1 दिवसात. सगळे प्रोसेस सुरू आहे, चेक इन वगैरे, आणि सगळं एकदा झालं की मग पोहोचणार आहे इंडियाला. एक्साइटमेंट आणि सगळं मी एक्सप्लेन करू शकत नाही की किती जास्त मी एक्सायटेड आहे. फायनली खूप मोठी प्रोसेस केल्यानंतर आत्ता आम्ही गेटजवळ येऊन बसलो आहे. सिक्युरिटी चेक वगैरे सगळं झालं आणि खूपच जास्त गर्दी होती. ऑलमोस्ट आम्ही 2-3 तास ही सगळी प्रोसेस सुरू होती आणि आता मला दिसतं आहे इथे मागे एअर इंडिया. खूप जास्त आनंद होतो आहे एअर इंडिया आणि आपली इंडियाची फ्लाईट बघून, ज्याच्यातून मी इंडियाला येणार आहे. तर मी आता दाखवते बाहेरचा व्ह्यू. मस्तपैकी आपली एअर इंडिया इथे उभी आहे आमची वाट बघत. I don't know what's wrong with my feet. When I do this, I end up in the airport. भारताची ओढ काय असते हे खरंच एअरपोर्टला येऊन कळलं. आणि जेव्हा आपली एअर इंडिया फ्लाईट दिसते मला समोर उभी, तर खरंच असं वाटतं की आपल्या देशातून कोणीतरी मला आणायला आलं आहे. तर खूप जास्त आनंद होतो आणि खूप जास्त एक्साइटमेंट आहे की कधी एकदा फ्लाईटमध्ये बसेन आणि हे सगळं ट्रॅव्हल करून इंडियाला पोहोचेन. तर बाकीचे जे फ्रेंड्स मध्ये जात होते आणि सारखे सांगायचे की तुला त्या दिवशी कळेल की ती एक्साइटमेंट काय असते, तर खरंच मला आज इथे एअरपोर्टला येऊन कळतं की किती जास्त मी एक्सायटेड आहे आणि काय फिलिंग आहे ती की आपल्या देशाला परत येण्याची. जे लोक सगळे असे लांब राहत असतात आपल्या देशापासून, त्यांनाच आपल्या देशाची ओढ काय असते हे खूप जास्त कळू शकतं. आणि 4 वर्षांचा पिरियड खरंच खूपच जास्त मोठा असतो. मला बिलीव्ह नाही होत की मी 4 वर्ष भारतात नव्हते आले. कोविड आणि बाकी काही कारणं होतं ज्यामुळे मला ट्रॅव्हल नाही करता आलं. कोविडमुळे स्पेशली 2-2.5 वर्ष गेले. तर आता फायनली मी येते आहे आणि थोड्याच वेळात इंडियाला पोहोचणार आहे. थोडा वेळ म्हणजे मला तर थोडा वाटतं आहे, पण तो खूप मोठा असणार आहे. आणि ऑलमोस्ट 18, 20 ते 24 तास सगळे एवढं प्रवास करून मग भारताला येणार आहे. टेक्निकल प्रॉब्लेममुळे आमची फ्लाईट 3 तास डिले होती आणि आम्ही सगळेजण रांगेत असे उभं होतो. 2-3 तास एअरपोर्टला असा टाईमपास केला आणि एअरपोर्टला पण बसून असे वेगवेगळ्या फ्लाईट्स बघण्यात पण खूप जास्त मजा येते आणि शॉपिंग करण्यातसुद्धा. आणि हा सगळा वेळ गेल्यानंतर फायनली आम्ही फ्लाईटमध्ये बसलो आणि आम्ही दिल्लीला उतरणार होतो. दिल्लीला ट्रान्झिट होतं काही तासांचं आणि त्यानंतर पुढे आम्ही दिल्ली टू पुणे जाणार होतो. तिथेसुद्धा एक खूप मोठी गंमत झाली, ती पण मी पुढे सांगतेच. एअर इंडिया फ्लाईट बाकी कशीही जरी असली आणि सध्या थोडीशी इम्प्रूव्ह होती आहे तरीसुद्धा त्याच्यामध्ये फूड खूप छान मिळतं आणि स्पेशली बाहेरून येणाऱ्यांना ते खूप जास्त आवडतं. असं मस्त आम्हाला इंडियन फूड मिळालं होतं थोड्याफार इंग्लिश आयटम्स बरोबर.
फायनली एवढ्या मोठ्या प्रवासानंतर डिले होऊनसुद्धा आम्ही खूप एक्सायटेड होतो आणि इतका सुंदर सनलाईट बघून त्यानंतर त्या रात्री आम्ही दिल्लीला पोहोचलो आणि दिल्लीचा हा खूप सुंदर व्ह्यू आम्हाला रात्री दिसत होता, लाईट्स दिसत होते आणि आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो की आता दिल्लीला उतरून लगेचच 1-2 तास टाईमपास करायचा आणि नेक्स्ट पुण्याची फ्लाईट होती आणि लगेचच इंडियाला पोहोचणार 2 तासात. इतके जास्त एक्सायटेड होतो की एक्सप्लेन करू शकत नाही. आणि फ्लाईट ऑलरेडी डिले झाल्यामुळे तिकडे लेट पोहोचली आणि इथे झाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. दुसरी आमची फ्लाईट मिस झाली आणि आम्हाला दिल्लीलाच थांबायला लागलं. मग आम्ही अर्धा दिवस दिल्लीलाच स्पेंड केला आणि संध्याकाळी आमची दुसरी फ्लाईट असणार होती पुण्यासाठी. आता आम्ही पुण्याला चाललो आहे. खूप थकलो आहे ट्रॅव्हलिंगमध्ये. फ्लाईट डिले वगैरे झाली पण इंडियाला जायचा आनंद कायम आहे आणि एक्साइटमेंट कायम आहे. बाहेर एअर इंडियाच्या फ्लाईट्स उभी आहेत आणि आम्ही बसलेलो आहे एअर इंडियामध्ये, आपल्या भारतीय एअरलाईनमध्ये. तीच वापरायचं ठरवलं होतं. फायनली आम्ही एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत, पुणे एअरपोर्टला, आणि घरचे बाहेर रिसीव्ह करायला आलेत. खूप जास्त आनंद होतो आहे. चला तर बाहेर जाऊया. फॅमिली आणि फ्रेंड्स आम्हाला एअरपोर्टला रिसीव्ह करायला आले होते आणि खूप जास्त इमोशनल मुमेंट होता. खूपच आनंद झाला होता त्यांना भेटून. एवढे सगळ्या तासांचा केलेला प्रवास आणि सगळी थकावट पूर्ण त्यांना सगळ्यांना भेटून आणि बघून सगळी निघून गेली होती. आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. पुन्हा एकदा छोटासा प्रवास करून मी पोहोचले अहमदनगरला, माझ्या माहेरी. आणि तिथेसुद्धा माझं किती सुंदर वेलकम झालं हे मी आता दाखवेन. एकदम टाईम मिळाले. इथे माझं लहानपणापासूनचे जे आवडीचे सगळे पदार्थ आहेत आणि गिफ्ट्स, असं एक सुंदर हॅम्पर बनवून ठेवलेलं होतं. वेलकम. अजून एक स्पेशल गोष्ट होती ही सुंदर भरपूर पदार्थांची थाळी.